महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळातून देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी मला मिळाली, मी माझं भाग्य समजतो। आणि आज त्या सर्वोच्च सभागृहात मराठी भाषेतून शपथ घेत असताना एक वेगळाच आनंद होता आणि खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय जीवनातील एक असा वेगळा क्षण आहे की यातून महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी खूप काही करता येईल आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर राजकारण करताना सुद्धा ह्याची खूप मदत होईल। त्यामुळे राष्ट्रात राजकारण आणि महाराष्ट्रात समाजकारण याला शक्ती देणारी मला असं वाटतं की राज्यसभेचं सदस्यत्व आहे असं मी समजतो। सर, एकेकाळी महाराष्ट्र भाजप तुमचं तिकीट नाकारलं गेलं होतं, तुम्ही मंत्री असताना सुद्धा 2019 साली, आणि तुम्हालाही सांगितलं नाही ज्या बैठकीत त्याविषयीचा निर्णय झाला, तुम्ही तिथेच होतात। आणि नंतर तिथपासून तुम्ही संघटनेत करत असलेला प्रवास प्रदेश सचिव, राष्ट्रीय सचिव म्हणून आणि पुढे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सुद्धा, मग बिहार, हरियाणा ह्या सगळ्यामध्ये तुम्ही मानसिकता स्वतःची कशी सांभाळली एवढी 5 वर्ष? मला वाटतं सामान्य परिषद कार्यकर्ता, संघ स्वयंसेवक, भाजप कार्यकर्त्याची मानसिकता असते तीच माझी आहे। त्यामुळे पुढे आपण या पक्षाच्या माध्यमातून राजकारण हे समाजकारणासाठी आहे हे डोक्यात ठेवून काम करणं महत्त्वाचं आहे। बिहारमध्ये ज्या प्रकारे तुमची रेस्पॉन्सिबिलिटी होती, एक हिस्टॉरिकल विन झाली आहे भाजपासाठी पहिल्यांदा। उत्तर भारतामध्ये भाजपचे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आहेत, हरियाणात आहेत, राजस्थानला आहे, उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, पण बिहारमध्ये नव्हता। आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याची इच्छा होती की इथे आपला मुख्यमंत्री असला पाहिजे। आणि मला वाटतं की NDAच्या आणि विशेष करून नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये, नितीशजींच्या त्यांच्या पक्षाच्या सहकार्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी विराजमान झाला आहे। पण अर्थात तो जसा भाजपाचा मुख्यमंत्री आहे तसाच तो NDAचा आहे आणि NDA म्हणून चांगलं काम करेल हा मला विश्वास आहे। मराठीमध्ये एक म्हणे आधी लगीन कोंडाण्याचं नंतर रायबाचं, त्या पद्धतीने तुम्ही आपल्याला मुख्यमंत्री बसवला, एवढ्या वर्षापासून तुम्ही याला पाहतो आम्ही, नंतर आज झालेला शपथ। हे ज्यावेळी राज्यसभेच्या शपथग्रहणाची तारीख ठरली तर मी कधी केरळला होतो, कधी बिहारला होतो, आणि ती जबाबदारी मला असं वाटतं की पक्षाने दिलेली एक मोठी जबाबदारी होती आणि त्यामुळे ते आधी मी केलं। आणि मला वाटतं कुठलाही कार्यकर्ता आपल्याला जी जबाबदारी पक्षाने दिली आहे ती आधी करतो। आणि आज या राज्यसभेचा शपथ घेता आली, खूप आनंद झाला आणि यापुढेही महाराष्ट्रामध्ये समाजकारण करायला चांगली संधी मिळेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।